2024 गणपती विसर्जन आणि साई गणेश विसर्जन मित्रमंडळ कुंभारकणपाडा डोंबिवली गेली 28 वर्ष हे मंडळ विसर्जन करत आहे आणि यावर्षी 28 वर्ष पूर्ण झाले आणि खूप छान प्रकारे हे मंडळ विसर्जन करत असतं आणि बघत असाल तर गेली 10 दिवस 1.5 दिवसाचा गणपती असेल, 5 दिवसाचा गणपती, 7 दिवस, 10 दिवस, आजचा चतुर्थीचा दिवस आणि आपण हे विसर्जन इथे करत असतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com. तर मित्रांनो, तुम्ही हे पाहताय की साई गणेश विसर्जन मित्रमंडळ कुंभारकणपाडा डोंबिवली पश्चिम. तर कशा प्रकारे ह्या मंडळाने तयारी केली आहे, इथे खूप सारे बॅनर लावले आहेत. या विभागातील स्थानिक नगरसेवक विकासदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली इथे हे विसर्जन केलं जातं. खूप सुंदर असं हे विसर्जन मंडळ आणि यांचं सुंदर असं नियोजन, खूप छान असे बॅनर लावून, कटआउट लावून हे जो गणेश घाट जो आहे हा सजवला गेला आहे. हा आपल्या साई गणेश विसर्जन मित्रमंडळाचं सगळे सभासद आहेत त्यांचा बॅनर आहे आणि खूप सुंदर असं इथे नियोजन केलं होतं. हे तुम्ही बघताय, हे कक्ष आहेत, इथे निर्मल्य टाकलं जातं, पाण्याची सोय, प्रसाद, त्यासाठी हे सगळे मंडप करून इथे सुविधा ठेवलेल्या आहेत. खूप छान असे बॅनर लावलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप छान अशी माहिती दिलेली आहे. ही गणेश पाटा विसर्जन आलेल्या सर्व भाविकांना सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचे काटेकोरपणे ह्या मंडळाने काळजी घेतलेली आहे आणि ही सुरुवात आहे. इथून सुस्वागतम आणि इथून आज जायचं आहे विसर्जनासाठी. येणाऱ्या सगळ्या भाविकांसाठी हे आज जाण्यासाठी आहे, त्या साईडनी बाहेर येण्यासाठी आहे. म्हणजे एकदम शिस्तबद्ध असं नियोजन हे मंडळ करत असतं. तुम्ही पाहताय इथे पाण्याची सोय, थंड पाण्याची सोय जी इथे स्थानिक नगरसेवक जे आहेत विकासदादा म्हात्रे यांनी केलेली होती. हे तुम्ही बघताय. तर इथे सगळे गणपती बाप्पा इथे ह्या टेबलावर ठेवून मग आपले जी मंडळी आहे हे विसर्जन करणार आहेत. तुम्ही बघताय की पाणी एकदम संत गतीने वाहत आहे. हे आहे जेट्टी आहे, जेट्टीवरती ठेवून आपण बाप्पाचं विसर्जन करतो. खूप छान. या मंडळाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे मित्रांनो. खरंच तुम्ही मागे जे व्हिडिओ बघितलेत जे आपण टाकले होते, त्यातला पहिला आपण जेट्टी कशी बांधली, साठं कसं बांधलं त्यावरती होता. त्यानंतर या मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांशी आपण गप्पा गोष्टी केल्या होत्या आणि त्यानंतर आता हे कशा प्रकारे ही तयारी केली जाते जेणेकरून बाप्पाचं विसर्जन हे चांगल्या प्रकारे होईल, ह्यासाठी हे मंडळ कटिबद्ध असतं. गेली 28 वर्ष हे मंडळ हे काम करत आहे. आता ह्यासुद्धा गोण्या टाकून, कारण खाडीचं पाणी जेव्हा आपोटी असतील तेव्हा पाणी खाली जातं, त्यामुळे आपल्याला विसर्जन करताना कुठलाही त्रास होऊ नये त्याच्यामध्ये गोणीमध्ये रेती भरून ते व्यवस्थित रेतीच्या गोण्यांचे थर लावून लावण्याचं काम हे आपले कार्यकर्ते करत आहेत. खूप सुंदर नियोजन असतं, खरंच म्हणजे खूप छान असतं. आणि तुम्ही पाहताय इथे बंडे आहे, दादा आहेत आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं ह्या गोण्या टाकल्या जात आहेत. वरती राहतील ती करेल, तिची पाहिजे टाकते पहिले खाली. या गणेशघाट खाडीच्या परिसरात राहणारी जी मुलं आहेत त्यांना आम्ही खाडी गँग म्हणतो. ती आता ह्या गोण्या आणत आहेत आणि ह्या गोण्या आता आपण तिथे टाकणार आहोत जेणेकरून आपल्याला सुरळीत आपली जेट्टी लागेल आणि जेट्टीवर चढून
मग बाप्पाचं विसर्जन करता येईल त्यासाठी हे झाले. स्वतः राहुल दादा आहेत, करण तिथे आहे, बंडे आहे, त्यानंतर भरत काका आहे, मारुती काका आहे, सगळी ज्येष्ठ मंडळी सुद्धा इथे आहे. यांच्या मार्गदर्शनात आहे ही विसर्जन जे आहे केलं जातं. आणि खरंच इथे पाहता तर एकदम प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते जेणेकरून बाप्पांचं विसर्जन व्यवस्थित होईल. मित्रांनो, आजचा हा चतुर्थीचा दिवस आहे आणि बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी बाप्पा इथे आलेले आहेत. आता ज्यांच्या घरचे बाप्पा इथे आले होते त्यांच्या आरत्या चालू आहेत. इकडे आपली जी मंडळी आहे ही पहिले जे विसर्जन केलेले बाप्पा होते 7 दिवसाचे असतील 5 दिवसाचे असतील तर ते पाण्याच्या प्रवाहामुळे वरती आल्यामुळे ती जागा साफ केली जाते. तुम्ही पाहताय स्वतः मोहित ते झाडू मारतोय, राहुलदा त्यांच्याकडून झाडू मारून घेत आहे. तुम्ही कशा प्रकारे ही सगळ्या गोष्टी साफसफाई स्वतः ही मुलं स्वतः उठून स्वतः सगळ्या गोष्टी करत असतात. सांगायचं तात्पर्य काय आहे की यामागे खूप मेहनत आहे. सगळी मुलं ही सगळं काम अगदी स्वतःच्या इच्छेने करत असतात आणि हे खूप छान प्रकारे नियोजन केलं जातं. कारण मला तर वाटतं की डोंबिवलीसारख्या या शहरामध्ये हे साई गणेश विसर्जन मित्रमंडळ जे आहे हे नावाजलेलं मंडळ आहे. तुम्ही पाहता ही आपण इथे बोट लावलेली आहे आणि एक अग्निशामक दलाची सुद्धा इथे आपल्या इथं बोट लागलेली असते. तिला आता तुम्ही आपण एक इथे ह्या बोटीमध्ये आपला बोर्ड लावला आहे. खूप छान असं इथे सजावटसुद्धा केलेली आहे. सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध मी आता इथे बोट लावलेली आहे. बोटीच्या साह्याने मध्ये आपण भेटी ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. साई गणेश विसर्जन मित्रमंडळ कुंभारखंडपाडा डोंबिवली. खूप सुंदर असा देखावा इथे आहे आणि आत्ताच तुम्ही पाहताय तर अग्निशामक दलाची जी बोट आहे ती पाहणी करून आलेली आहे. जेणेकरून कुठे कचरा अडकला असेल, कुठे काही घाण येत असेल ती बाजूला करण्याचं सुद्धा काम हे करत असतात. स्वतः दीपेश या मंडळाचा अध्यक्ष आहे, यांनी ही पाहणी केलेली आहे. आणि आता आपण चाललो आहे थोडासा बोटमधून फेरफटका मारायला. पठाण सर आहेत आपल्याबरोबर आणि तिथून आपण पुढे जरा राऊंड मारून येणार आहोत. किती पाणी भरलं आहे, कशा प्रकारे कुठे काही कचरा वगैरे अडकला नाही ना, ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी करणार आहोत. निखिल आहे आपल्याबरोबर, सिद्धेश आहेत, पठाण सर आहेत. बघूया आपण, तुम्हाला मी दाखवतोय सगळं. आपण पाण्याच्या मध्यभागी आलेलो आहोत आणि पाहणी करतोय. एक वेगळा आनंद होता बोटीमध्ये बसण्याचा. आणि आता तुम्हाला इकडून दाखवतो मी की आपलं पाण्यातून आपला जो गणेश घाट आहे हे कशा प्रकारे दिसतं. तुम्ही पाहताय तर सुंदर असं हे निसर्ग असं वातावरण आहे. मित्रांनो, हा जो सुंदर घाट जो पाहताय गणेश घाट जो आहे कुंभारखंड पाड्यातील, ज्यांच्या संकल्पनेतून बनला ते म्हणजे या सगळ्यांचे लाडके मार्गदर्शक इथले स्थानिक नगरसेवक माननीय विकासदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा गणेश घाट बनला गेला आहे. सुंदर असा हा घाट बनवला आहे त्यांनी. खूप त्याच्यामागे मेहनत घेतली आहे त्यांनी. आणि तर बाप्पाचं विसर्जन चालू झालं आहे. आपला दीपेश भोईर बाप्पाचं विसर्जन करताना त्याचं समवेत भगतदादा आहेत, त्यानंतर दीपेश म्हात्रे आहे, संकेत आहे, जयेश आहे, सगळी मंडळी
बाप्पाचं विसर्जन करायला सुरुवात झाली आहे. आता एक 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 करून बाप्पा येऊ लागले आहेत. मोहितसुद्धा आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल. तर मित्रांनो, हे साई गणेश विसर्जन मंडळ कुंभारकणपाडा डोंबिवली पश्चिम हे गेली 28 वर्ष हे विसर्जन करत आहेत. मी वारंवार तेच सांगतोय की 28 वर्ष यांच्या पूर्वजांनी केलेली सुरुवात आणि त्यांनी आता या तरुण युवा पिढीला दिलेली संधी, या संधीचं सोनं करताना ही युवा पिढी तुम्हाला दिसते. मित्रांनो, तुम्ही पाहताय आता गर्दी वाढत चाललेली आहे. बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी प्रत्येकजण भक्तगण येत आहे. स्वतः या इथले स्थानिक नगरसेवक विकासदादा म्हात्रे हे सुद्धा इथे आलेले आहेत. ते सुद्धा भेट देत असतात. ते तिथून आल्यानंतर त्यांनी सुद्धा बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे. तुम्ही पाहताय तर समोर आपल्या जे आहेत या स्थानिक नगरसेवक माननीय विकासदादा म्हात्रे हे आता बाप्पाला घेऊन विसर्जन करणार आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये यांचं लक्ष असतं. नेता असावं तर असा असावा. खरंच त्यांच्याबद्दल बोलावं तर कमीच आहे. तुम्ही पाहताय माणसात राहून माणुसकी जपणं हे उत्तम उदाहरण म्हणजेच विकासदादा म्हात्रे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा लाईन द्या का लाईन द्या. मित्रांनो, तुम्ही पाहताय नितेशदादा म्हात्रे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्यानंतर लालूदादा आहेत, प्रसादा आहे, सगळी मंडळी इथे आहे. तरुण थोर मंडळी, जाणकार मंडळी, सगळी मंडळी इथे आहेत. अजयदादा आहे, कम्यादा आहे, गणेश आहे, ओंकारदादा बसला आहे. हे सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत आणि बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी सहकार्य करत आहेत. इथे सगळे आलेले भक्तगण आहेत बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी. प्रत्येकजण आपापल्या परीने आरत्या वगैरे करत आहे. इथे मन्नासुद्धा आहे. मन्ना टेबलावरती उभा राहून आलेल्या बाप्पाचं व्यवस्थित पाटावर बसवणं ह्या सगळ्या गोष्टी मन्ना करून घेत होता. आणि तुम्ही बघताय की मोठ्या संख्येने इथे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, निरोप देण्यासाठी हे भक्तगण इथे उपस्थित आहेत. मित्रांनो, खूप छान असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, हा जो बाप्पा आहे आपला गौरव म्हात्रे यांच्या घरचा आणि त्या बाप्पाचं आता इथे विसर्जन होणार आहे. गौरव म्हात्रे म्हणजेच गॅरी आपल्या कुंभारकणपाड्यातीलच रहिवासी आहेत, गाववाले आहेत ते. त्यांच्या बाप्पाचं आता विसर्जन होणार आहे. मित्रांनो, मित्रांनो आपण पाहतोय शरद काका म्हात्रे दिसत आहेत, राजादादा आहे, सगळी मंडळी आपल्याकडे टोनगे आहे, तिकडे बाला आहे. तुम्ही पाहताय आता थोडं पाण्याची भरती झाल्यामुळे आपली जे साठं बांधलं होतं, साठ्याची आता गरज नाही आहे. जवळजवळ 90% बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. आता जे येणाऱ्या बाप्पा आहेत त्या मोठ्या मूर्त्या असणार आहेत. ते दत्तकाका आलेला आहे. दत्तकाका आता मार्गदर्शन करतोय. सर्व आपल्या मंडळाचे सभासद आहेत ते आता ही साठं जे आहे बाहेर साईडला ठेवून आता मोठे जे बाप्पा आहेत ते आपण बोटीच्या साह्याने विसर्जन करणार आहोत. आणि आपलं बाकीचे जे बाप्पा येतील ते आपली जी जेट्टी आहे त्या जेट्टीवरती ठेवून ते विसर्जन करणार आहोत. तुम्ही पाहताय की कशा प्रकारे हे आता साठं जे आहे ते बाहेर काढलं जातं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न हेच करतो आहे की हे मंडळ काय करतं, किती मेहनत आहे. जवळपास दुपारी 2 वाजल्यापासून ही जी मुलं आहेत ती त्या आलेली आहेत आणि आत्ताचे जवळपास वाजले आहेत 11:30 आणि 11:30 वाजलेत म्हणजे जवळपास विचार करा की किती तास झाली ही मुलं इथे उभी आहेत आणि हे बाप्पाचं विसर्जन करत आहेत. तर आता ही साठं जे आहे ते बाहेर काढून मोठे जे गणपती आहेत त्यांचं आपण विसर्जन करणार, तोही व्हिडिओ आपण याच्या पुढे असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पाहताय, जर पाहत असाल
तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्ही अजून काय करावं लागेल, अजून सुखसुविधा कुठल्या कमी पडत असतील तर नक्की कमेंटच्या साहाय्याने आम्हाला तुम्ही कळवत जा. तर मित्रांनो, या मंडळाचे सदस्य प्रथमेश जाधव उर्फ पोट्या याचा आज वाढदिवस होता. या मंडळाने हे सुद्धा केलं की बाप्पाचं विसर्जन करत असताना त्याचा वाढदिवस न विसरता केक आणून इथे त्याचा वाढदिवससुद्धा आपण साजरा केलेला आहे. खरंच किती काळजी हे मंडळ घेतं. मित्रांनो, आता मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि आता मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन आपली ही मंडळ करणार आहे. तुम्ही बघताय तर बंटीदादा आहे, बरीचशी मंडळी आहेत, तर प्रत्येकाचे नाव घेत बसत नाही. बरीचशी नावं आपण घेतलेली आहेत आणि तुम्ही तर बऱ्याचशा लोकांना आता मी नावं घेत असल्यामुळे तुम्ही ओळखताय. त्यामुळे आता ह्या बाप्पाचं विसर्जन कसं करणार आहेत हे सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पहा. जवळपास 7 ते 8 फुटाची मूर्ती आहे. अजून एक मोठा गणपती आलेला आहे, तो त्याचाही व्हिडिओ आपण करणार आहोत. की आता बघा तुम्ही, हळूहळू बाप्पाचं विसर्जन बाप्पाला आपल्या पाण्यामध्ये हळूहळू सोडणार आहेत.
हो हो